अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला तर माहीतच आहे की श्रावण महिना चालू झाला आहे आणि आज मी असे उपाय सांगणार आहे जे फक्त श्रावण महिन्यातच करायचे आहेत. श्रावण महिन्यात सवाष्ण महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी, पतिसौख्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी तसेच संपूर्ण कुटुंबासाठी न चुकता हे उपाय अवश्य करा. श्रावणात महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे उपाय नक्की करा. तुम्ही हे उपाय फक्त श्रावणातच करू शकता. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जो कोणी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल त्याच्यावरती स्वामी महाराजांची सदैव कृपा राहील. आपल्या घराची, मुलाबाळांची, पतीची प्रगती, भरभराट होण्यासाठी, त्याचे भाग्य त्याला साथ देत नसेल तर त्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी, मुलांना यश मिळावे, घरात भरभराट व्हावी यासाठी श्रावण महिन्यात ही कामे अवश्य करा. तुम्हाला तुमच्या कामात यश नक्की भेटेल. तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल. तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल. तुमच्या परिवारावर कोणतेही संकट येणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कार्य मार्गी लागतील. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ते उपाय. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा. सकाळी याच पाण्याने स्नान करावे. स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध आणि त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा. शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमोस्तुभ्यम या मंत्राचा जप करा. हा उपाय श्रावणात 15 दिवस तरी करावा. यामुळे तुमच्या पतीला नोकरीमध्ये बढती मिळेल आणि त्याला इच्छित नोकरी प्राप्त होईल. दुसरा उपाय म्हणजे श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. पतीच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात. हे तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल. त्याबरोबरच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष असा फायदा होईल. पुढचा आहे तिसरा उपाय. श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतील. त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील तुम्ही दान करावे. बांबूच्या पत्रात भस्मदान करावे. बांबूच्या पत्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते. विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये. लक्षात ठेवा की संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्यात हिरवे वेलची टाका. त्यामुळे तुमच्या घरात तसेच तुमच्या परिवारामध्ये सुखसमृद्धी सोबतच धनधान्यही भरपूर येईल. चौथा उपाय. पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. नोकरी व्यवसाय करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या. उदाहरणार्थ केळी, पिवळी मिठाई, पिवळी वस्त्र तुम्ही दान करा. पाचवा उपाय म्हणजे घरात नवग्रह शांती करा. जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा. याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्याचे शुभ परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. त्यानंतरचा आहे 6वा उपाय आणि हा उपाय तुम्ही पतीच्या प्रगतीसाठी नक्की करा. उपाय 6वा. हा उपाय करताना तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी. सुपारी घरी असलेली, पूजेत वापरलेली किंवा जुनी सुपारी तुम्ही अजिबात वापरू नये. ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळी जमेल तेव्हा ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी. देवघरात सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद, कुंकू आणि अक्षदा, फुले वाहून त्या सुपारीची पूजा करावी. त्यानंतर उदबत्ती आणि दिवा लावावा. त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र सुपारी समोर बसून म्हणायचा आहे. तो मंत्र याप्रमाणे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला हा मंत्र 21 वेळा बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि सुपारी एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे. ती सुपारीची पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे. ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता, पण दरवाजाच्या आतल्या बाजूस ती बांधायची आहे. म्हणजे ती बाहेरून येणाऱ्या कोणालाही दिसणार नाही.
त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची यामुळे प्रगती होत राहील. आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात सुख समृद्धी शांती नांदेल. महिलांनी या श्रावणामध्ये हा उपाय अवश्य करावा. या उपायाने तुमच्या घरात सुख शांती नांदेल. तसेच सुख समृद्धी मुलांचे यश तुम्हाला मिळत जाईल. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.